हे गळ्यातलं आहे ना? कितीला देता? अच्छा बोरनांसाठी लावलेलं बघतोय ना तो. 650 ला बसतो पाहायला. सणालाच हे तुम्हाला इतर वेळेला घालता येतं. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर घरातली कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत, जेवण वगैरे झालंय. श्री शाळेत आहे, आत्ता हे आलेले आहेत दुपारच्या त्यांच्या जेवणाच्या सुट्टीसाठी. तर मग म्हटलं की थोडा वेळ आहे जेवण करून शिल्लक. आणि शांभवीचा आवाज येतच असेल तुम्हाला, तर तिच्याचसाठी आता आम्ही जाणार आहोत बाहेर. कारण काही गोष्टी घ्यायच्या आहेत, बोरनाणं करायचं तिचं. हे दुसरं बोरनाणं असणार आहे, तर त्यासाठी थोड्याफार गोष्टी आणायच्यात. आणि जवळच इथं मार्केटमध्ये काही मिळालं तर घेऊन येऊ. आता तयार झालात मॅडम, अर्ध्या तयार झालात, आणखी बाकी आहेत ना पिल्लू. आणखी आता कपडे घातलेत, केसांचं वगैरे थोडं हे करूया तिचं. आणि माझं मेकअप झालंय, आता मी चेंज करते आणि मग भेटूया आपण. आमचा असा डान्स चालू असतो. अरे बापले, भूल जाऊ म्हणते. मी म्हटलं हिला झोपी घालून जाऊया, तर हे म्हणतात की नाही तिला पण घेऊन जायचं. आणि ती ना बाहेर गेलं की माझ्याशिवाय राहत नाही, आणि ह्यांना तिला घेऊन गेल्याशिवाय करमत नाही. आणि दादा गेलेला आहे स्कूलमध्ये, हो ना. तर बघा कशी छान तयार झाली आमची शांभवी. अर्धीच तयार झाली. आणि केस कोण विंचरायचे, केस वगैरे आणखी ती विंचरूच देत नाही, झोपलाच काय. असं तिथं खाली सोड मला चालायचे असं म्हणते. आणि श्री गेलाय शाळेमध्ये, तोपर्यंत आम्ही जाऊन येतो. आणि ह्यांनी श्री म्हटलेलं, मी म्हटलेलं, ते एक नवीनच तिने आता शिकले. हे श्री, हाय श्री, हाय श्री. तर तयार झाली आहे मी. हा ड्रेस आज वेअर केलाय. खरं तर आईला हा खूप आवडला म्हणून मी ठेवलाय, नाहीतर हे पण म्हणत होते की एवढा काही विशेष वाटत नाही म्हणून. पण आईचं होतं की खूप छान दिसतोय, राहू दे. तर आता ठेवलाय मी, नाही वापस केला. हो, ह्यांना आवडलेला नव्हता हा ड्रेस, पण आज ना शांभवीच्या ड्रेसचं आणि माझं मॅचिंग झालंय. तिच्या ज्या स्लीव्ज आहेत ना, तसा याच्यावरती फ्लावरचा कलर आहे, आणि इकडच्या साईडला व्हाईट आहे ना शेड, तसा ड्रेसचा कलर आहे. जायचं? चला आता निघालोय आम्ही. थोडंसं शॉपिंग करून येतो. त्याच्या बोरनाण्यासाठीची तयारी. अगदी घराच्या जवळच शॉपिंग करावी म्हटलं, पण तिथलं यांना काहीच आवडेना. त्यामुळे मग महाद्वार रोडला आलोत. आणि इथे आल्यानंतर आई अंबाबाईचं दर्शन घेणार नाही असं होईल का, त्यामुळे अगोदर तिच्या समोर नतमस्तक झालोत. आणि त्यानंतर आम्ही खरेदीला सुरुवात केली. सगळ्यात अगोदर तिचा बोरनाण्यासाठीचा ड्रेस बघूयात म्हटलं. आणि इथे डिस्प्लेला एक खूप छान ड्रेस होता. 400-500 चांगलं वाटतं. काय ते तुला इतर वेळेला पण वापरतो हा मला हे तुम्हाला इतर वेळेला पण वापरतो. बाहेर लावलेलं बघतोय ना तो. 650 ला बसतो पाहायला. सणालाच हे तुम्हाला इतर वेळेला घालता येतं. हो, 4-5 कितीला बसतो? अच्छा बोरनांसाठी शाईन नाही आहे ना. चांगलं. हे चांगलं उलट मॅडम, बोरनांसाठी घ्या. काही फ्रॉक्स आणि परकर पोलके ट्राय करून बघितले, छान दिसत होते. तिला कन्फ्युजन होत होतंच. शांभवीसाठी ड्रेस बघितला आणि आवडलेला आहे, पण अजून 1-2 ठिकाणी बघतो तरी मग फायनल करतो. कारण एक असतं ना आपलं बॅक ऑफ द माइंड की यापेक्षा थोडासा गेल्या वर्षीसारखाच मिळाला आम्हाला, तो थोडा मला हे वाटतोय. बघा पतंग पण आहेत वाटतं त्यांच्याकडे. हे हळदी कुंकू बोरनाण्याचं नाही आपल्याकडे काही. हे कितीला डिश? जास्त घेतलं तर असं आहे का? आणि हे सुंदर वाटायले. हो, हे पण छान आहे. ते खाली ते नाही ना, बाळाचे नाहीत म्हणतात त्या.
पट्टा हे 2 बाजू पण हे हा कसा विणलेला सेट आहे ना तसा तो विणलेला आहे. हे गळ्यातलं आहे ना. कितीला देताय? तुम्हा सगळ्यांसोबत एक गुपित शेअर करायचे सांगू. बघा, जेव्हा केव्हा आपण बाहेर शॉपिंगला येतो तेव्हा तर चेहऱ्यावर सगळ्यांचाच आनंद असतो, परंतु तुमच्यासारखे यूट्यूब फॅमिली मेंबर येऊन जेव्हा मला भेटतात, बोलतात ना, तो आनंद डबल झाल्याशिवाय राहत नाही. सो थँक्यू सो मच की एवढे गोड आहात तुम्ही सर्वजण. थँक्स अ लॉट. मार्केट पूर्ण गजबजून गेलं आहे हळदी कुंकू आणि बोरण आणण्याच्या डेकोरेशनच्या साहित्याने. अगदी कुठलं घ्यावं आणि कुठलं नाही असं होतं. काय खायचंय? ए शंभू इकडे बघ ना, इकडे बघ, इकडे बघ. बोरणा नाही हा. हाय कर, हाय कर. ते कलरफुल दिसतंय ना त्याच्यामध्ये बघते. तिला सगळं ए पिल्लू इकडे बघ, इकडे बघ. चला, झाली थोडीफार शॉपिंग. म्हणजे जेवढी गरजेची होती तेवढी तर केली. आता काय जे राहिले ते घेऊन येतील नंतर. आता त्यांना जायचं आहे ड्युटीला, त्यामुळे मग ड्रेस झालाय, पतंग डेकोरेशनचं झालंय बऱ्यापैकी, आणि हलव्याचे दागिने सुद्धा झाले. तर इतके छान दागिने आहेत ना बा. राधा सेट वगैरे खूप सुंदर आले. 300 वगैरे खूप कॉस्टली आहेत. छान. तर आता आम्ही आहे ना रस प्यायला थांबलोय. छान रस मिळतो इथं, पायनॅपल मिक्स आहे ना. हो, आणि यांना लगेच जायचं म्हणजे आम्हाला वेळ होत आलेला आहे. 5 मिनिटात रस घेतो, 5 मिनिटात आमच्या घरापर्यंत पोहोचतो. जवळ अगदी वॉकेबल आहे, म्हणजे आम्ही चालत पण गेलं तरी चालेल एवढ्या अंतर. आवाज इथे येणार नाही. आणि आता शांभवीला थोडं बाहेर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही, की बाहेरच्या क्लायमेटमध्ये मॅच करू शकतो. तसं ती खूप स्ट्रॉंग आहे. काय वाजतंय ग? म्हणजे कसं असतं, बऱ्याच वेळा कॉपीराईट क्लेम येतं, ते काढायचं कसं, किंवा येऊ नये म्हणून काय करायचं, थंबनेल कसं बनवायचं अट्रॅक्टिव्ह, स्क्रिप्ट पाहिजे असेल तर ते कशी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवतात मॅडम. तुमचे डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. आलोय आम्ही घरी, आणि आता बाकी सगळं तुमच्यासोबत शेअर करते जरा वेळाने काय काय आणले काय नाही ते. काही गोष्टी आणायच्या बाकी आहेत, त्यातल्या महत्त्वाच्या मेन तरी घेऊन आलोय ज्या बोरं आणण्यासाठी लागणार आहेत. आता बाकी बोरं वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहेत तर ते ऑन द वे येताना सायंकाळी घेऊन येतील. आणि त्यानंतर एक दिवशी सुट्टी ह्यांची ज्या दिवशी आहे त्या दिवशी करता येईल कार्यक्रम, कारण का उद्या करायचा मी विचार करत होते, पण ते म्हणतात की उद्या तर कसंच हे होणार नाही. त्यामुळे मग टिल्लूला कोणतरी घेतलं तर मग एक व्यक्ती डेकोरेशन करू शकते असं आहे. नाही तर एकटीनेच ते करायचं, हिचं मध्ये मध्ये सुरू असणं, ह्या गोष्टी आहेतच. सो स्टे ट्यून, पाहत राहा ब्लॉग. आणि शांभवी अजून पण झोपली नाही, तर रस आणलाय तुमच्या सगळ्यांसाठी पायनॅपलचा, श्रीसाठी. आणि श्री पण आलाय शाळेतून, तर आम्ही घेतला तिथंच रस, आणि यांच्यासाठी पार्सल आणलं आई श्रीसाठी. तर चला आता काय म्हणतो श्री, पतंग लगेच नाही घ्यायचे, सुरू झालं आमचं काय काय आणलंय काय नाही. पतंग घेऊन खेळायचं लगेच. हा खेळायचा पतंग नाहीये बाळ, भिंतीला डेकोरेशन करायचं. अरे खरंच बघ तू, ते डेकोरेट करायचं आहे. तुझ्या पण बोरनाण्याला आणला होता बघ आपण, तिथल्या भिंतीवरती लावलेला, आठवते का जुन्या घरातलं. आणि आमच्या श्रीने आतापर्यंत 4-5 बनवून झाले है ना श्री, पण हा उडवायचा पतंग नाहीये बाळ. पायनॅपलचा ज्यूस आणलाय आम्ही, आणि
मी शांभवीनं यांनी घेतलं. शांभवीचं काय थंड आहे का आज? पसारा काढायला शिकली. टेस्ट कशी आहे? कुठे जाते? कुठे कुठे? अरे बापरे, अरे बापरे. गोष्टी आणल्यात आता. ते श्री तुम्हाला दाखवेल. तो म्हणत होता की आज मी दाखवणार मा आणि तू शूट घे. मला हे पसंत आहे. एकच नाही, हे खूप सारे आहेत हो. बघा. आणि बोर नाण्यासाठी चॉकलेट आहेत. हा, त्या चुरमुऱ्यात मिक्स करायला लागतात की. हे बघा, हिचं फिरणं चाललंय इकडे तिकडे. आणि हे काय आहे मग? हळदी कुंकू आहे बाधी. हळदी कुंकू आहे काय. आणि बघा पतंग आहेत छोटे छोटे. हे पण त्यातले थोडे घेतले. दाखव. हे खूप सुंदर आहेत खरं तर. जेव्हा लावून आपण तेव्हा तुमच्या लक्षात येईल. त्याचे दागिने आहेत. हलव्याचे दागिने आहेत बघा. आणि हे हलव्याचे दागिने आहेत ना, हे चिकटवलेले नाहीत. हे हाताने अशी माळ केलेली आहे. हो, 270ला मिळाले बघ. खूप छान आहे ती गं. म्हणजे ओवलेत ते. आणि ह्या शांभवीसाठी नवीन फ्रॉक. हां, दाखव कसं आहे का. डायरेक्ट कार्यक्रमात दाखवूया. कार्यक्रम. ठीक आहे. ठेवायची. अजून एक आहे ना, शांभवीने घेतलं का ते बोरनाण्याचं? पतंग आहे. नाही. आणि हे बोरनाण्याचं स्टिकर आहे. हा, त्याच्यावरती तू शांभवीचं नाव लिहू शकतोस. द्यायचंय. आता नाही, परत नंतर जेव्हा लावू ना आपण डेकोरेशन करायला घेतलं की मग. म्हटली तुम्हाला ही छोटीशी शॉपिंग. आणि जे आता कामाला होतं ना तेच घेऊन आला. महत्वाचं हा, होतं ते. महत्वाचं. आणि मग परत रात्री पप्पा येणार आहेत तेव्हा बाकीचं घेऊन येणार. बोर, हा. चुरमुरे. मी म्हणत होते बिस्किट्स वगैरे लगेच घेऊ, पण ते म्हणायला लागले मला उशीर व्हायला आहे परत. त्यांचं ते गडबडच असते. तर हे श्रीने पहिल्यांदाच बघितलं होतं, त्यामुळे ते कसं असणार आहे ते खोलण्याची उत्सुकता त्याला होती. आणि या सिल्वर कलरच्या प्लेट काय हे चमकते बरं म्हणून हातात घेऊन बसली होती शांभवी. तिचा ड्रेस दाखवते मी तुम्हाला लगेच, कारण तिथं सगळेजण म्हणत होते तिकडून पकड श्री. हे बघा, हा असा आहे. आणि बॉर्डर आहेत ना याच्या. गोपी बाहेर तर आहेत पण त्याला नक्की आहे. म्हणजे बरेच आत्तापर्यंतचे जेवढे शांभवीचे खणाचे झालेत त्याला ना इथं डिझाईन होते. आणि आईचं ते खूप होतं, तर म्हटलं यावेळेस थोडं अशा टाईपमध्ये आणू. आणि हे बघा, खाली पण डिझाईन आहे. खणमध्येच आहे हे. आणि आम्ही तिथं विचारलं तर ते सगळे तेच म्हणत होते की सहसा या सणाला खणाचाच मान आहे म्हणून. त्यामुळे इतके काळे फ्रॉक आलेत, बापरे, सुंदर सुंदर. तर श्रीला सुद्धा आमच्या ना 5 वर्ष आम्ही बोरनाणं केलं. तिकडच्या घरचे जुने ब्लॉग तुम्ही पाहू शकता. श्रीकृष्ण वगैरे बनवून आहे ना काही. आता श्री डेकोरेशन करणार आहे शांभवीच्या बोरनाण्याचं. करणार ना. आणि चला मग कसा वाटलाय ब्लॉग ते सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर लाईक आणि हाईक करा. हाईक पण द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता त्यावेळी बेल आयकॉन वरती सुद्धा तुम्हाला हिट करायचं, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. तर चला, तर मग भेटू आपण लवकरच. इकडे शांभवीची मदत लुडबुड चालू आहे. ते काढून दे म्हणतात आम्हाला, पाहिजे तुला. तर चला, भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय. फिल्म मागा.